तर आपण इथे पाहणार आहोत पोलीस शिपाई चालक. तर छत्रपती संभाजीनगर येथील पाहणार आहोत. तर या जिल्ह्यामध्ये पोलीस शिपाई चालक या पदासाठी एकूण 21 पदे भरली जाणार आहेत. त्यामध्ये पण कोणत्या प्रवर्गाला किती जागा आहेत ते पाहूया. तर अनुसूचित जातीसाठी एकूण 3 जागा आहेत, सर्वसाधारणसाठी 2, तर महिलांसाठी 1, अशा एकूण 3 जागा अनुसूचित जातीसाठी आहे. तर अनुसूचित जमातीसाठी एकच जागा आहे, ते पण सर्वसाधारणसाठी आहे. विज अ साठी पण एकच जागा आहे, ते पण सर्वसाधारणसाठी आहे. भज क, भज ब, भज ड यासाठी पण एकच जागा आहे, ते पण सर्वसाधारणसाठी आहे. विमा प्र साठी एक पण जागा नाहीये. तर ही गोष्ट लक्षात ठेवा, विमा प्र या वर्गाने. तर छत्रपती संभाजीनगर मधून एक पण जागा नाहीये या प्रवर्गासाठी. त्यानंतर ई मा व साठी एकूण 4 जागा आहेत, त्यामध्ये सर्वसाधारणसाठी 2, तर महिलांसाठी 1, माजी सैनिक असेल तर 1. या आपण ई मा व साठी एकूण 4 जागा पाहिल्या. त्यानंतर SC-BC साठी एकूण 2 जागा आहेत, सर्वसाधारणसाठी 1 आणि महिलांसाठी 1. EWS साठी पण 2च जागा आहेत, सर्वसाधारणसाठी 1 आणि महिलांसाठी 1. तर खुला प्रवर्ग अराखीव या प्रवर्गासाठी एकूण 5 जागा आहेत, त्यामध्ये सर्वसाधारणसाठी 2, महिलांसाठी 2 आणि माजी सैनिक असेल तर 1, अशा एकूण 5 जागा खुल्या प्रवर्गासाठी आहेत. तर या सर्वात कमी जागा आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये. तर नवीन जे प्रॅक्टिस करतात उमेदवार, तर त्यांनी इथे फॉर्म नका भरू. आणि जर मागासवर्गीय प्रवर्गातील जर उमेदवार असतील तर ते खुल्या प्रवर्गातून अर्ज करू शकतात, पण खुल्या प्रवर्गातील मागासवर्गीय प्रवर्गातून अर्ज करू शकत नाहीत. आणि त्यानंतर म्हणजे अगोदर शारीरिक चाचणी आहे, त्यानंतर लेखी परीक्षा आहे. शारीरिक चाचणीमध्ये क्वालिफाय झालं तर नंतर लेखीसाठी पात्र होते. तर तुम्ही अभ्यास करा. तर अशीच वेळोवेळी अपडेट पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.